यानंतर इतरही काही गावखेड्यातल्या घडामोडी थोडक्यात. देशी गावरान बियाण्यांचं संवर्धन करणाऱ्या राहीबाईंना केंद्र सरकारचा नारी शक्ती पुरस्कार जाहीर झालाय. आज महिला दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते. मनसेनं लोकसभेची थेट कोणतीही जागा मागितली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मनसेला लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत जास्त रस असल्याचं या बैठकीचा सूर असल्याची माहिती मिळते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरमधल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही शरद पवार यांनी उत्तरं दिली. अर्जुन खोतकर यांचा राग संपलाय असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय. भाजप आणि शिवसेना एकत्रित लढण्याचं ठरलंय. मुख्यमंत्री सोबत बैठक पण झाली आणि आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत बोलून या प्रकरणावर पडदा पडणार असल्याचंही देशमुख म्हणाले. माझं तिकीट मी आधीच काढून ठेवलंय, तुम्ही आता माझं तिकीट काढून मला वर पाठवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीमध्ये एका प्रश्नाला साताऱ्यामध्ये उत्तर दिलंय. कोळी नाक्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पण त्यावेळेला तुम्ही भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर मात्र उदयनराजेंनी मौन बाळगलं. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमने सामने आलेत. राज्य सरकारच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खात्याअंतर्गत 65 कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. मोबाईलचं बाजार मूल्य 6,999 रुपये असताना पंकजा मुंडे यांनी हा मोबाईल तब्बल 8,777 रुपयेला खरेदी केल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं साखर उद्योगासाठी 2,790 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि उद्योजकांचं तोंड गोड करण्याचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठीच्या थकीत रकमेमुळे हैराण झालेल्या साखर कारखानदारांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. सीआरझेड प्रकरणी अनधिकृत ठरलेला डायमंड किंग नीरव मोदी याचा आलिशान बंगला आज स्फोटकं लावून जमीनदोस्त केला जाणार आहे. यासाठीची आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक दिवस चांगला चर्चेत असणारा हा बंगला शेवटी आज जमीनदोस्त होणार आहे. राफेलची फाईल चोरी झाल्याच्या प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. राफेलची फाईल चोरी होणं हे मोठं दुर्दैव असल्याचं अण्णा म्हणाले. पंढरपुरात दुधाचा दर 25 ऐवजी 20 रुपयांनी दिल्यानं पारस दूध संघ शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे. 11 लाख लिटर दुधाचे पैसे 5 रुपयांप्रमाणे थकवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्यानं या दूध संघाला टाळं ठोकलंय. गोंदियामध्ये बीएसएनएल कार्यालयातील 3 लाख रुपयांचं विद्युत बिल थकीत आहे. त्यामुळे बीएसएनएलचा विद्युत पुरवठा वीज वितरण खंडित केलाय. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा 28 फेब्रुवारीपासून खोळंबली असून याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतोय. नगरच्या कर्जत तालुक्यामध्ये तुकाई उपसा सिंचनाचं भूमिपूजन काल करण्यात आलं. सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. जळगावच्या पाडळसरे धरणाच्या कामाला निधी प्राप्त होऊन ते काम जलदगतीनं पूर्ण व्हावं यासाठी जनआंदोलन समितीनं मोर्चा काढला होता. हा मोर्चा आता धरणावर वळवून आंदोलनकर्त्यांनी धरणाच्या पाण्यामध्ये जलसत्याग्रह आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. धुळे जिल्ह्यातल्या बळसाणे शिवारामध्ये चक्क अफूची शेती करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई करत ही शेती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईमध्ये लाखो रुपयांची अफूची बोंड जप्त करण्यात आली असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेनं वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. चालकांकडून 2 ते 3 हजार रुपये दंड घेतला जातोय. त्यामुळे वाहन चालकांतून तीव्र संताप व्यक्त होतो. या विरोधामध्ये विविध सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून महिला दिनी पंढरपूर बंदचा इशारा देण्यात आलाय. मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील बिंदुसरा तलावात उडी घेऊन संजय ताकतोंडे या तरुणानं आत्महत्या केली. संतप्त नातेवाईकांनी संजय यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केलं. भुसावळमध्ये ऑल इंडिया
SC/ST असोसिएशनतर्फे रेल मंडल प्रबंधक कार्यालयासमोर एकदिवसीय सामूहिक धरणं आंदोलन करण्यात आलं। नवीन पेन्शन योजना बंद करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। भुसावळ शहरात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। सवर्णांना दिलेले 10% आरक्षण रद्द करावं, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मागण्यांचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये कामगारांसाठी अटल आहार योजनेची सुरुवात झाली आहे। आमचं सरकार असेपर्यंत कामगारांसाठीच काम करत राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिलंय। उस्मानाबाद शहरात गेल्या 2 दिवसांपासून कचरा कोंडीत झाली आहे। या कचऱ्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झालेत। या रस्त्यामध्ये पडून मुलगी जखमी झाली, त्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिकांनी बायपास मार्गावरील डिपीत कचरा टाकून न देण्याचा पवित्रा घेतलाय। विद्यार्थी आणि नागरिक यांनी रस्त्यावर उतरून या विरोधात निदर्शनं केली। धुळ्यात राखीव पोलीस दलाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। धुळे राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणवीर सिंह राजपूत यांना तक्रारदाराकडून 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। उस्मानाबाद राज्य शासनानं दुष्काळ परिस्थिती आणि चारा टंचाई लक्षात घेता जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जनावरांना चक्क गाजर चारून आंदोलन करण्यात आलं। हे सरकार कुठलंच आश्वासन देतं, पण ते फक्त गाजर असतं असा आरोप उस्मानाबाद शहरात हे आंदोलन करताना आंदोलकांनी दिला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या तुराटी या गावामध्ये पोतना बोईनवाड वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःचं सरण रचून आत्महत्या केली आहे। त्या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक समाजवादी भारत या संघटनेच्या वतीनं बोर टाकून देण्यात आली होती। या तालुक्यातल्या अन्य एका अल्पभूधारक शेतकऱ्याला देखील संघटनेकडून स्वखर्चानं बोर टाकून देण्यात आली होती। वाशिम शहरामध्ये जिल्ह्यातील शेकडो निवारा आणि बांधकाम कामगारांनी जिल्हा सरकारी कामगार कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले। वाशिम जिल्हा सरकारी कामगार कार्यालयाद्वारे सुरू असलेली कामगारांची पिळवणूक थांबवून नोंदणीपासून वंचित ठेवणाऱ्या जिल्हा सरकारी कामगार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। लातूरमध्ये उदगीरच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या विरोधात नगरसेवक आणि उदगीरमधल्या सामान्य जनतेनं साखळी उपोषण धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। उदगीर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांची राजकीय द्वेषापोटी अचानकपणे बदली करण्यात आल्याचा या नागरिकांचा आरोप आहे। अमरावतीमध्ये आदिवासी समाजाच्या तरुण-तरुणींनी विद्यार्थ्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। धनगर समाजाला खऱ्या अनुसूचित जातीमध्ये आदिवासींच्या सर्व सोयी सवलती जाहीर केल्यानं खऱ्या आदिवासी समाजातल्या लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला। राज्य शासनाची एजन्सी असलेल्या नाफेडने अजूनही तूर खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे नाफेडचे खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये परप्रांतीयांनी डेरा मांडून अवैध ब्लास्टिंगचा व्यवसाय सुरू करून तेजीत आहे। विहिरींमध्ये अशा प्रकारे ब्लास्टिंग करताना खनिकर्म विभागाची परवानगी घेणं आवश्यक असतानाही संबंधित व्यावसायिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा व्यवसाय केला जातोय। अमरावतीमध्ये फासे पारधी समाजानं अमरावती आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। यावेळी या समाजाच्या अन्न, निवारा, कपडे या मूलभूत गरजा लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गावरील परडा फाट्याजवळ मृतदेह आढळून आला। या मृत व्यक्तीचं नाव गोविंद गोळघोटे असून तो आरंभा इथला रहिवासी असल्याची माहिती मिळते। आरंभा इथल्या एका व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं। हिंगोलीतल्या जिल्हाधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना कामगारांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। तालुका बीजगुणन केंद्र तसंच फळरोप वाटिका केंद्रावरील रोजंदारी कामगारांचं वेतन 19 महिन्यांपासून थकले आणि त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे अधिकारी आणि कामगारांना कोंडून कार्यालयात कुलूप ठोकल्याची घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये नामपूरमध्ये घडली। बाजार समिती प्रशासन आणि सभापती मनमानी करून शेतकऱ्यांसोबत काही व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलाय। मागण्या मान्य करण्याचं सरकारनं दिलेलं आश्वासन न पूर्ण झाल्यानं अखेर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे।
हिंगोलीतल्या टपाल कार्यालयात केंद्राच्या परराष्ट्र विभागातर्फे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले, त्यामुळे पारपत्र काढण्यासाठी होणारे नागपूरवारी आता थांबणार आहे। नवीन टपाल कार्यालयाच्या इमारतीमध्ये हे पारपत्र कार्यालय सुरू करण्यात आले। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यातील बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढलाय। सकाळी अंतरी बुद्रुक गावात एका शेतवस्तीमध्ये बिबट्या घुसला होता। निलगिरीच्या झाडावर चढत या बिबट्यानं सुमारे अर्धा तास ठिय्या मांडला होता, त्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बारामतीच्या पट्ट्यात भोरट्यांचे मनमोहक थव्यांचा कळप दिसून येतोय। लाली पसरलेल्या आभाळाला जणू सलामी देणारे लक्ष लक्ष भोरड्यांचे मनोहारी नृत्यविष्कार डोळ्यांचं पारणं फेडतायत। बातम्यांचा आढावा। परभणी शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेली वाहतूक नियंत्रण यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून बंद आहे। शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, त्यामुळे शहरातील असलेली सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। स्वच्छ सर्वेक्षणात परभणी महापालिकेची कामगिरी ढिसाळ झाली आहे। मागच्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवणारी पालिका यावेळेला मात्र 1002 शहरांच्या यादीतूनही बाद झाली आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी याच परभणी महानगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जलद प्रतिसादाबद्दल देशभरात प्रथम क्रमांक मिळवला होता। तीव्र पाणी टंचाईमुळे गावांमध्ये पाणीच नसल्यानं प्रशासनानं किमान पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा म्हणून रिसोड तालुक्यातल्या करंजी गावच्या महिलांनी रिसोड तहसीलवर घागर मोर्चा काढला। करंजी परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत फेब्रुवारी महिन्यातच आटल्यामुळे महिलांनी तहसील प्रशासनाला पाणी टँकर सुरू करण्याची विनंती केली आहे। अमरावतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 240 सरपंचांचा सत्कार करण्यात आला। ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी ही प्रत्येक सरपंचाची असते, मात्र त्यांचा गौरव कोणीही करत नाही आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस केवळ ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांना पुरताच मर्यादित असं अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी अमरावतीत पत्रकार परिषद सांगितलं। खासदार वंदना चव्हाण यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलचं उद्घाटन केलं। भुसावळमध्ये बेरोजगार तसंच अप्रेंटिस करणाऱ्या युवकांना न्याय मिळावा याकरता लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय आणि राज्य विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना दरमहा भत्ता द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली। जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर स्थानिक भाषा येणाऱ्या लोकांना राष्ट्रीय बँकांमध्ये नियुक्ती द्या अशी मागणी करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील महागावच्या रोपवाटिकेत गावातील 10 महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। मात्र 1 महिना उलटूनही काम न मिळाल्यानं महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आणि बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम आणि जागृती संस्था धानोरा खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानं स्थानिक जिजाऊ सभागृहात महिला मेळावा आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं।